राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची यादी आज येण्याची शक्यता. शरद पवार गट 10 जागेवर लोकसभा लढणार असल्याची सूत्रांची माहिती. वर्षावर शिंदे फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर बाबत चर्चा. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी उदय सामंत भावासाठी आग्रही, तर संभाजीनगरमध्ये विनोद पाटील शिंदेंकडून लढण्यास इच्छुक. पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांचं चित्र स्पष्ट होणार. निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. जरांगे आज लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता. इच्छुक उमेदवारांचा अहवाल जरांगे स्वीकारणार. मराठा आंदोलकांसोबत आज अंतरवाली सराटीत चर्चा. अमरावतीत अवकाळी पावसाचा तडाखा. कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला शेतमाल भिजला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आजही अवकाळी पावसाची शक्यता. आणि मांजरेवरळी सिलिंकवरील टोलच्या दरात 18% वाढ. 1 एप्रिलपासून टोलचे नवे दर लागू. वाहन चालकांच्या खिशाला कातरी.